प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. या युट्यूबच्या माध्यमातून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याचा गौरव करण्याची सुंदर अशी वेळ परमेश्वराने दिली, त्याबद्दल आम्ही त्याचे उपकार मानूया, आभार मानूया. यावेळी मी विनंती करणार, मी ज्या ज्या ठिकाणी आहोत, जेथे कुठे आहोत, स्तब्ध राहूया. परमेश्वराला निमंत्रण देऊया की त्याने यावं, आमच्या जीवनाचा ताबा घ्यावा, आमच्या जीवनामध्ये प्रवेश करावा आणि आज आमचं जीवन परिवर्तित करावं, बदलून टाकावं. स्तब्ध राहूया, शांत राहूया, त्याच्या सामर्थ्याच्या, त्याच्या सानिध्याचा अनुभव घेऊया, प्रार्थना करूया. पवित्र 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 अत्यंत पवित्र स्वर्गातील परमेश्वर बाप्पा, आज तुझ्या चरणाजवळ आम्ही स्तब्ध होऊन येतो आहोत. माझ्या राजा, आम्ही आमचं जीवन तुझ्या समोर आणत आहोत आणि स्तब्ध तुझ्या समोर ते समर्पित करत आहोत. तुझं वचन सांगतं, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहू. होय परमेश्वर बाप्पा, आज तो आमच्या जीवनामध्ये, आमच्या शरीर रूपी मंदिरामध्ये, परमेश्वर आमच्या कौटुंबिक मंदिरामध्ये परमेश्वर तू प्रवेश करावास, यासाठी आम्ही सर्वजण तुझ्या समोर स्तब्ध होत आहोत. आमच्या मनामध्ये चाललेले सर्व विचार, आमच्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी आज तुझ्या समोर आम्ही स्तब्ध ठेवतो. माझ्या राजा, मी विनंती आणि प्रार्थना करत आहे, तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला तो आज दे. माझ्या राजा, तुझ्या समक्षतेचा अनुभव तो आज आम्हाला दे. ज्याप्रमाणे मोशेशी निवास मंडपामध्ये परमेश्वर तू बोलत होतास, तुझी उपस्थिती, तुझं सामर्थ्य, तुझं सानिध्य तू देत होतास. माझ्या राजा, आज आमच्याही जीवनाशी तू भेट घ्यावीस, बोलावस, हीच तुझ्या चरणाजवळ आग्रहाची, कळकळीची विनंती. प्रभू, आमच्यामध्ये जे जे तुला नको आहे, जे जे तुला न आवडणार आहे, ते सर्व तू दूर करावीस. आमच्या जीवनातील सर्व चुका, अपराधांची क्षमा करावीस. प्रभू, आज आमच्या जीवनातील सर्व पाप, आमच्या सर्व अपराध, आमच्या सर्व चुका आज आम्ही तुझ्याजवळ कबूल करतो आणि आमच्या जीवनातून त्या दूर कराव्यास हीच तुला विनंती. पुन्हा एकदा त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आम्ही आमचं जीवन घेऊन येतो. त्या वधस्तंभावर ओघळणाऱ्या रक्ताच्या मध्ये आज आमचं जीवन आम्ही धुतो. आज आम्ही स्तब्ध राहतो. तुझ्या तारणाची, तुझ्या कृपेची, तुझ्या दयेची आम्ही वाट बघतो. माझ्या राजा, हे माझ्या राजा, संपूर्ण उपासनेमध्ये, प्रार्थनेमध्ये तू आमच्या जीवनाचा ताबा घ्यावास, तुझ्या आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला भरावस आणि परमेश्वर तुझं गौरव घडवून आणावस ही विनंती. आम्ही आज प्रार्थना करताय परमेश्वर बाप्पा, आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू प्रवेश करावास. या शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या गौरवासाठी तू उपयोगात आणावस हीच तुझ्या चरणाजवळ आग्रहाची, कळकळीची प्रार्थना करतो. होय माझ्या राजा, पवित्र केलेलं, निर्दोष, निष्कलंक ख्रिस्त येशूमध्ये परिवर्तित झालेलं परमेश्वर जीवन आमच्या जीवनामध्ये तू दे हीच आम्ही विनंती करतो. माझ्या राजाचा आम्ही प्रार्थना विनंती करतो. जे कोणी आजारी आहेत स्पर्श करावस, नवीन आरोग्य द्यावस. परमेश्वर बाप्पा, आज आम्ही प्रार्थना करतो, जे कोणी दुःखामध्ये, संकटामध्ये, अडचणीमध्ये आहेत त्यांची भेट घ्यावीस आणि त्यांच्या सर्व अडचणी, दुःख, समस्या तू दूर करावीस. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, जे कोणी त्याचा धावा करत आहेत त्यांची तू भेट घ्यावीस. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा, जे कोणी या शेवटच्या काळामध्ये तुझ्या जवळ येण्याचा, तुला शोधण्याचा आणि आपलं जीवन तुला समर्पित करण्याचा प्रयत्न करत आहेत, परमेश्वर बाप्पा त्या प्रत्येकाचा मार्ग तू सुखाचा करावास आणि त्या प्रत्येकाला तुझ्या जवळ बोलवावस आणि त्या प्रत्येक जीवात्म्याचं तू तारण करावंस ही प्रार्थना करतो. आम्ही आज विनंतीने प्रार्थना करतो. विशेषतः परमेश्वर बाप्पा, कोरोना या साथीच्या विरोधात परमेश्वर, जे जे कोणी कर्मचारी काम करत आहेत परमेश्वर उभे आहेत, परमेश्वर डॉक्टर, नर्सेस, परमेश्वर सफाई कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, परमेश्वर इतर सर्व शासकीय अधिकारी, परमेश्वर त्या सर्वांना तुझ्या हातामध्ये देतो. परमेश्वर, जे दररोज कामावर जात आहेत, जे दररोज प्रवास करत आहेत, जे दररोज वेगवेगळ्या लोकांमध्ये मिसळत आहेत, मिळत आहेत, त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. तुझी सुरक्षितता त्या प्रत्येकांच्या भोवती दे. तुझ्या रक्ताचं कुंपण त्या प्रत्येकांच्या भोवती ठेव. परमेश्वर, त्यांना त्या आजाराविरुद्ध तू इम्यून कर प्रार्थना करतो. परमेश्वर बाप्पा, आज आमचं तुझ्या चरणाजवळ येणं तू मान्य करून घे. परमेश्वर बाप्पा, तुझ्या वचनांच्या द्वारे आज आमच्या अंतःकरणाचा ताबा घ्यावास.
आणि आमचं जीवन बदलावं अशी विनंती. तुझ्या कृपेचा दयेचा अनुग्रह आणि अभिषेक आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये करा. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गुणात्मक तो म्हणून आमेन. आजच्या म्हणण्यासाठी जो शास्त्र भाग आहे पेत्राचे पहिले पत्र 4था अध्याय आणि 12व्या वचनापासून 19व्या वचनापर्यंत. पेत्राचे पहिले पत्र 4था अध्याय 12व्या वचनापासून 19व्या वचनापर्यंत. ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्क. प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हावर आले आहे त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख सोसू नये. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करतो तर त्याने लाजू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा परिणाम काय होईल. धार्मिक इसम जर कष्टाने तरतो तर अनितिमान व पापी इसम याला ठिकाण कोठे मिळेल. यामुळेच देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करणाऱ्यांनी सुकृती करीत आपले जीव विश्वासू उत्पन्नकर्त्याला सोपून द्यावे. परमेश्वरी वचन आम्हा प्रत्येकाकरता आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. परमेश्वराच्या वचनातून आम्ही मनन करणार आहोत, शिकणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि पेत्राच्या पहिल्या पत्रातून 4थ्या अध्यायातून 12 ते 19 वचनामधून जेव्हा आम्ही शिकणार आहोत, प्रार्थना करूया की त्याच्या आत्म्यामध्ये त्यांना मग प्रत्येकाच्या जीवनाशी बोलावं. प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा, तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या दयेमध्ये, तुझ्या अभिषेकामध्ये आज आमच्या जीवनाचा ताबा तू घे. तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाशी बोलावस. यासाठी आम्ही आमचं अंतःकरण तुझ्या समोर परमेश्वर बाप्पा यावेळी उघडतो. तुझ्या आत्म्याच्या द्वारे आमच्या आत्म्याशी तू आज बोलावस. तुझी कृपा, तुझी दया परवास. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड नावात प्रार्थना तुला सादर करतो म्हणून तो ऐक माझ्या राजा. आपण सर्वजण या शेवटच्या काळामध्ये आहोत आणि कदाचित आमच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या सर्व घटना आहेत आम्हाला जाणीव करून देत आहेत की होय, आम्ही खरोखर त्या शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे. कधीही येऊ शकतो, कधीही ते येणं होऊ शकतो आणि त्यासाठी आम्ही स्वतःला तयार करत राहावं हीच आज काळाची गरज आहे. आणि खरोखर आम्ही ती तयारी करत असताना मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मत्तयाचं पाचारण शिकण्याचा प्रयत्न केला. नेमकं ते पाचारण काय आहे, कसं आहे, त्या पाचारणामध्ये काय आशीर्वाद आहे आणि त्या पाचारणातून आम्हाला काय करायचं आहे आम्ही मागच्या आठवड्यात शिकण्याचा प्रयत्न केला. खरोखर ते पाचारण आम्हाला जीवनाचं नाविन्य परिधान करावयाला शिकवतं आणि आमच्या जीवनामध्ये परमेश्वरापासून आलेली नवीनता प्राप्त करण्यासाठी ते प्रेरित करतं. जेव्हा ती नवीनता आमच्या जीवनामध्ये येत आहे, जेव्हा ख्रिस्तासाठी निवडलेले म्हणून आम्ही वेगळे होत आहोत, पाचारण केलेले असं आम्ही बनत आहोत, घडत आहोत, तेव्हा आता जेव्हा आम्ही जीवन जगत आहोत तेव्हा ते आम्ही कसं जगावं, आमची मनस्थिती नेमकी कशी असावी हे देखील आम्ही शिकणं गरजेचं आहे. बऱ्याचदा प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत असताना आम्ही आमच्या समस्या, अडचणी, संकट दूर व्हावेत म्हणून त्याच्या जवळ येण्याचा कदाचित प्रयत्न करतो. परंतु ते पाचारण आणि त्या पाचारणातून येणारी जी नवीन जबाबदारी त्या मला काय शिकवते ते जर आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर ती जबाबदारी आम्हाला शिकवत आहे की आम्ही ख्रिस्त येशूसाठी दुःख सहन
करावे. या शेवटच्या काळामध्ये आम्ही असताना अनेकांना असं वाटत असेल की लवकरात लवकर प्रभूचं येणं व्हावं, त्यानं आम्हाला त्याच्याबरोबर घ्यावं आणि आम्ही येणाऱ्या छळाच्या काळापासून वाचावं. चांगली भावना आहे, चांगली इच्छा आहे, मान्य आहे. परंतु नेमकं शेवटच्या काळामध्ये काय होणार आणि कशा रीतीने आम्ही त्याच्यामध्ये असणार किंवा नसणार याच्याबद्दल आम्हाला अजून काही निश्चित सांगता येऊ शकत नाही. प्रकटीकरणाच्या पत्रामध्ये जर आम्ही ज्या 7 मंडळी आहेत त्या 7 मंडळांना लिहिलेले पत्र जर वाचण्याचा प्रयत्न केला तर एफिस येथील जी मंडळी तिच्याकरता सांगण्यात आलेलं आहे की माझ्या नावामुळे तुला दुःख सोसावं लागलं. जी स्मुर्ना मंडळी आहे तिला सांगण्यात आलं की माझ्यासाठी तुला 10 दिवस संकटामधून जावं लागणार आहे. आणि त्याच पत्रांमध्ये जेव्हा फिलाडेल्फिया येथील जी मंडळी आहे त्या मंडळीला सांगण्याचा प्रयत्न केला गेला, तिला सांगण्यात आलं की ज्या छळातून सर्व जग जाणार आहे, जो छळाचा प्रसंग संपूर्ण जगावर येणार आहे, मी त्याच्यापासून तुला राखीन. आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे 3 प्रसंग किंवा ह्या 3 वेगवेगळ्या घटना मंडळांसाठीच सांगण्यात आलेल्या आहेत. एक मंडळीला दुःख सहन करावं लागलं, त्याबद्दल तिला धन्यवाद दिला जात आहे, तिची प्रशंसा केली जात आहे. एका मंडळीला सांगण्यात येत आहे की तुला दुःख सहन करावं लागणार आहे. आणि एका मंडळीला सांगण्यात येत आहे की जो संपूर्ण परीक्षा प्रसंग जगावर येणार आहे त्याच्यापासून मी तुला वाचवीन किंवा मी तुला त्याच्यापासून अलिप्त ठेवीन. याचा अर्थ नेमकं या शेवटच्या काळामध्ये आमच्या वाट्याला मंडळी म्हणून परमेश्वर नेमकी कोणती बाब देणार आहे आम्हाला ठाऊक नाही. आणि म्हणून ही जी वेळ आहे, या शेवटच्या काळाची जी वेळ आहे, ती वेळ आहे की आम्ही जाग व्हावं आणि आम्ही योग्य मनोवृत्ती, योग्य चित्तवृत्ती धारण करावी आणि ख्रिस्ताबरोबर, ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा आमचा हक्क समजून घ्यावा. होय, तो आमचा हक्क आहे. जसा आमचा हक्क आहे प्रभू परमेश्वरामध्ये आनंदी जीवन जगण्याचा, जसा आमचा हक्क आहे निरोगी जीवन जगण्याचा, जसा आमचा हक्क आहे परमेश्वराबरोबर सामर्थ्याचं जीवन जगण्याचा, तसाच आमचा हक्क आहे दुःख सहन करण्याचा. आणि आज आम्ही त्या दुःख सहन करण्यासाठी स्वतःचं जीवन तयार केलेलं आहे का, थोडंसं स्वतःला प्रश्न विचारूया. संत पेत्र या ठिकाणी म्हणतो, प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हावर आले आहे त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. कशासाठी ते तीव्र संकट आलेलं आहे? परीक्षणासाठी. परीक्षण, आमचं परीक्षण करावं, आमची परीक्षा व्हावी, आमचा विश्वास तपासला जावा, आमची पारख व्हावी, याकरता ते संकट आमच्या जीवनामध्ये येत आहे. खरंच आम्ही संकटाकडे बघत असताना आमची परीक्षा अशा दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघत आहोत का, की आम्ही पूर्णपणे संकटापासून पळण्याचाच किंवा संकट आमच्या जीवनामध्ये नकोतच अशा रीतीची मनोवृत्ती घेऊन बसतो आहोत. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये एखादं संकट आलं, एखादी अडचण आली, समस्या आली तर कदाचित आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध रुसतो, रागावतो की प्रभू मी प्रार्थना करताय, प्रभू मी चर्चला येत आहे, प्रभू मी तुझी सेवा करत आहे, माझ्या जीवनामध्ये संकट का? आज आम्ही ते शिकण्याचा प्रयत्न करूया की या ठिकाणी परीक्षणासाठी, आमची परीक्षा व्हावी यासाठी ते संकट आमच्या जीवनावरती आलेलं आहे. आणि 13 वचन सांगतं, ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा, का म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. आम्ही ख्रिस्तासाठी दुःख सहन करावं हे संत पेत्र आम्हाला शिकवत आहे. आणि 4थ्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये तो सांगत आहे, ख्रिस्ताने देहरूपे दुःख सोशिले तसेच तुम्ही तेच मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण करा, कारण ज्याने देहाने सोशिले आहे
तो पापापासून निवृत्त झाला आहे, यासाठी की तुम्ही आपले उरलेले दैहिक आयुष्य मनुष्यांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. हे जे संकट, दुःख, समस्या आमच्या परीक्षणासाठी आमच्यामध्ये येत आहेत, ते यासाठी की आम्ही मनुष्यांच्या वासनाने नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे चालावं. आणि ते मनोवृत्ती रूपी शस्त्र आम्ही धारण करावं. कोणतं मनोवृत्ती रूपी शस्त्र? तेच शस्त्र, तीच मनोवृत्ती की मला देहानं दुःख सहन करायचं आहे. जर ख्रिस्तानं देहानं दुःख सहन केलं तर मला देखील देहानं दुःख सहन करायचं आहे. हे मनोवृत्ती रूपी शस्त्र आज आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारलेलं आहे का? आम्ही आजपर्यंत आम्हाला हेच सांगत आहोत की आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, आमच्या जीवनात संकट येणारच नाही, समस्या येणारच नाही, अडचण येणारच नाही, आम्हाला त्रास होणारच नाही. आज आमची नेमकी कोणती मनोवृत्ती आहे? आम्ही शिकण्याचा प्रयत्न करूया, तपासून घेऊया. आमची मनोवृत्ती हीच असावी की आम्ही देहानं दुःख सहन करणारे व्हावं. ज्यांना ज्यांना प्रभूनं पाचारण केलं त्या प्रत्येक सेवकाच्या जीवनाचा जर आम्ही अनुभव घेतला तर त्या प्रत्येकाला देहानं दुःख सहन करावंच लागलेलं आहे. आज आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला, अब्राहामाचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आशीर्वाद मिळाले, भरपूर आशीर्वाद मिळाले. त्याच्याद्वारे पृथ्वीवरील कुळ आशीर्वादित झाली. परंतु त्या आशीर्वादांची किंमत आम्ही बऱ्याचदा ती किंमत विसरतो. वयाच्या 75व्या वर्षी त्याला सांगण्यात आलं होतं की आपलं गणगोत्र, नातेवाईक सगळं सोड, आपला देश सोड आणि मी सांगेन त्या देशामध्ये जा. वयाच्या 75व्या वर्षी सेटल जीवन सोडून तो भटका झाला, प्रवासी झाला आणि तो वन करत या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात हिंडत राहिला. त्या काळामध्ये आजच्या सारख्या सुख सुविधा, ट्रान्सपोर्टेशन काही सुद्धा नव्हतं. परंतु तरी देखील विश्वासामध्ये त्यानं ते सगळं सहन केलं. त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख सहन करावं लागलं, अनेक अडचणीतून त्याला जावं लागलं. त्याची बायको पळवून नेण्यात आली, त्याच्या पुतण्याचं अपहरण करण्यात आलं, वेगवेगळ्या प्रकारे त्याला छळ झाला, त्रास झाला, परंतु त्यानं तो सहन केला. त्याला दुष्काळात पण जावं लागलं, परंतु त्यानं ते मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण केलं होतं. कोणतं? मला देहानं सहन करायचं. इसाकाच्या जीवनामध्ये पण तेच झालं. इसाकाचं जीवन जर आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला, त्याचं लग्न झालं, त्याला पत्नी मिळाली, परंतु 20 वर्ष त्याला मूल झालं नाही. आणि त्यानंतरची गोष्ट की तो जात होता, आपल्या बापानं ज्या विहिरी बांधलेल्या होत्या त्या विहिरी तो जो पुन्हा बांधत होता, अनेकदा त्या विहिरीवरून भांडणं होत होती, पण तरी देखील तो विश्वासू राहिला, आपल्या बापाच्या आशीर्वादामध्ये चालत राहिला. याकोबाचं जीवन आम्हाला माहित आहे की त्यानं देखील हाल, अपेक्षा, दुःख सहन केलं, सोसलं, त्यानं देहानं सहन केलं आणि मग त्याला आशीर्वादापर्यंत पोहोचता आलं. योसेफाच्या जीवनातून देखील आम्हाला माहिती आहे की योसेफाला देखील सहन करावं लागलं. दास म्हणून तो विकला गेला, त्याला त्रास सहन करावा लागला. जो गुन्हा त्याने केलेला होता त्या गुन्ह्यामध्ये त्याला अडकावं लागलं, त्याच्यासाठी जेलमध्ये जावं लागलं. अनेक गोष्टीतून, अनेक संकटातून तावून सुलाखून त्याला बाहेर यावं लागलं. योबाचं उदाहरण आमच्या समोर आहेच, मोशेचं उदाहरण आमच्या समोर आहे. राजपुत्र म्हणून जो वाढवला गेला होता त्याला सगळं काय सोडून परक्या देशामध्ये सासऱ्याच्या घरी आश्रितासारखं जीवन जगून सासऱ्याची गुरमेंढर राखावी लागली. दावीद राजा वयाच्या 16व्या वर्षी अभिषेक झाला होता राजा होण्यासाठी, परंतु काय झालं? जीव घेऊन पळावं लागलं. ज्या राजाची तो सेवा करत होता तोच राजा त्याचा जीव घेण्यासाठी त्याच्या मागे लागला. वेळाचं सोंग घ्यावं लागलं. आणि एकदा तर अशी परिस्थिती आली की त्याच्या सगळं काही होतं नव्हतं ते लुटून नेण्यात आलं. तो इतका रडला, इतका रडला, इतका रडला, वचन सांगते त्याला रडण्यासाठी शक्ती राहिली नाही. याच दावीद राजाचे अनेक स्तोत्र आहेत जी वाचताना आम्हाला वाटतं की खरंच आमच्या जीवनातलं दुःख देवाचं वचन जणू काय सांगते का काय. तो त्या दुःखातून तपासला जात होता, पारखला जात होता. इतकंच केवळ नव्हे, दानियल
शद्रक, मेशक, अबेदनगो, अझर्या, हनान, मिशाएल, हे सर्वजण परीक्षेमध्ये पडले, त्रासामध्ये पडले आणि त्यानंतर त्यांना आनंदासाठी परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये जो गौरव आहे त्याच्यामध्ये घेण्यात आलं. ते गौरव त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलं. इतकंच केवळ नव्हे तर सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, जो तुमच्या आणि माझ्यासाठी आला आणि त्यानं देहानं सहन केलं. जर तो दुःख सहन करत आहे तर जे पाचारण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये झाले ते पाचारण दुःख सहन करण्या वाचून असेल काय? आज आम्ही विचार करूया, आमची मनोवृत्ती तपासण्याचा प्रयत्न करूया. ख्रिस्तासाठी दुःख सहन करायला मी तयार आहे काय? जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते त्या प्रत्येक शिष्याचं जीवन जर मी बघण्याचा प्रयत्न केला तर एकटा योहान, ज्याला दृष्टांत झाला, प्रकटीकरण झालं, तो योहान सोडला तर सर्वजण रक्तसाक्षी झाले. आज आम्ही कोणत्या मनोवृत्तीत जगत आहोत? शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत आहोत तर आमच्या जीवनामध्ये संकट, समस्या, अडचणी सोसण्यासाठी आमची तयारी झालेली आहे का? आज आम्ही ख्रिस्तासाठी सहन करायला तयार आहोत का? जे जे काही ख्रिस्त येशूच्या साठी आमच्या जीवनामध्ये आम्हाला योग्य, आनंददायी, चांगलं, प्रेमळ वाटतं किंवा आमच्या जीवाच्या जवळचं वाटतं त्या सर्व गोष्टी ख्रिस्त येशूसाठी आम्ही सोडायला तयार आहोत का? देवाच्या लेकरांनो, छळासाठी स्वतःला तयार केलेलं आहे का? ज्या घरावर, ज्या कुटुंबावर, ज्या जमिनीवर, ज्या नोकरीवरती, पद, प्रतिष्ठा, पैसा याच्यावरती आमचं चित्त आहे किंवा कदाचित याच्यावरती आमचं प्रेम आहे, त्या सर्व गोष्टी एका क्षणात ख्रिस्त येशूसाठी सोडण्याची तयारी आहे का? कल्पना करा, ज्या जागेसाठी आज आम्ही कोर्ट केसेस मध्ये जात आहोत, भावाभावामध्ये भांडणं सुरू आहेत, बहिणी बोलत नाहीत, किंवा ज्या जागेसाठी, ज्या घरासाठी, ज्या इतर प्रॉपर्टीसाठी किंवा इतर कोणत्या गोष्टींसाठी आमच्यामध्ये कलह, मतभेद, भेदभाव आहेत, उद्या ख्रिस्त येशूसाठी ते सर्व सोडावं लागलं, त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत. आमची लेकरं, आमचं कुटुंब, आमचं घर, या सर्वापासून एका क्षणामध्ये आम्हाला जर बाहेर जावं लागलं तर आमची तयारी आहे का? ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याची आमची तयारी आहे का? बंधूंनो, फसवले जाऊ नका. या शेवटच्या काळामध्ये आम्ही कोणत्या प्रकारच्या मंडळीमध्ये असणार आहे आम्हाला माहित नाही. दुःख सहन करावं लागणार आहे का दुःखापासून आम्ही राखले जाणार आहे आम्हाला ठाऊक नाही. परंतु कसंही असो, जे मनोवृत्ती रूपी शस्त्र आहे देहानं दुःख सहन करणं, ते शस्त्र आज आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारलं आहे का? आम्ही ख्रिस्तासाठी दुःख सहन करायला तयार आहोत का? छळ सहन करायला तयार आहोत का? ख्रिस्तासाठी, सत्यासाठी, प्रभू येशूसाठी आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या घरामध्ये, आमच्या रस्त्याने जाता येताना किंवा वेगवेगळ्या पद प्रतिष्ठेच्या ठिकाणी आम्हाला अपमान सहन करण्याची, ख्रिस्त येशूसाठी खाली बघण्याची, ख्रिस्त येशूसाठी सर्व काही सोडण्याची आमची तयारी आहे का? आज आम्ही विचार करूया. कारण देवाचं वचन प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणारा मोठा लोक समुदाय पाहण्यात आला. त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. ख्रिस्तासाठी, त्या स्वर्गीय जीवनामध्ये त्याच्या संगती राहण्यासाठी मोठ्या संकटातून जाण्याची तुमची आणि माझी तयारी आहे का? संत पेत्र वधस्तंभावरती खाली डोकं वर पाय त्याला खेळण्यात आलं. आंद्रिया जैतुनाच्या झाडाला त्याला फाशी दिली. याकोब जब्दीचा पुत्र शिरच्छेद करण्यात आला. योहान पात्म बेटावर पाठवला, परंतु त्याच्या आधी त्याला उकळते त्याला टाकलं होतं, त्याच्यातून वाचला आणि शेवटी म्हातारा होऊन मेला. मत्तई इथिओपियामध्ये मरण पावला. बर्थलमय फटके मारून वधस्तंभी खेळलं. फिलिप छळ करून करून वधस्तंभावर खेळलं. थोमा भालेला भुसकून मारलं. जिलोत म्हटलेला शिमोन
वधस्तंभावर खेळलं. अल्फीचा पुत्र याकोब दंडुक्यानं मारून त्याचा जीव घेण्यात आला. तद्दय दगडमार करून त्याला मारण्यात आलं. आणि जो यहुदा इस्करियोतच्या विजय निघालेला मत्ती था वधस्तंभावर खिळून दगडमार करण्यात आला. हे सगळं त्यांनी ख्रिस्त येशूसाठी सहन केलं. इतकंच केवळ नव्हे तर नंतरच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं तर अनेकांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली, अनेकांची घरं जाळण्यात आली, अनेकांचे सर्व अस्तित्व जे काय त्यांची प्रॉपर्टी होती सगळी नष्ट करण्यात आली. केवळ इतकंच नव्हे तर जे अनेक मिशनरी आहेत त्यांच्या जीवनामध्ये जर आम्ही बघितलं तर अनेकांना आजारपण सहन करावे लागले, अनेकांना दुःख हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. भारतामध्ये आलेला, ज्याच्यामुळे आम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं बायबल मिळालं, विल्यम केरी, त्याचं संपूर्ण कुटुंब भारतामध्ये मरण पावलं. कुणालाच नॅचरल मरण आलं नाही, सगळेजण आजारामध्ये मेले. स्वतःचं घर सोडून, घरदार सोडून भारतामध्ये आला सेवा करण्यासाठी, ख्रिस्त येशूसाठी दुःख सहन करण्याचा हक्क त्यांनी बजावला. आम्ही बजावत आहोत का? आमचा ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्क आम्ही बजावत आहोत का? कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आज जर आम्ही पाचारण झालेलं आहोत असं म्हणत आहोत, आज जर मला वाटतंय की आमचं पाचारण झालेलं आहे, तर दुःख सहन करण्याचा अधिकार, हक्क आम्ही गाजवत आहोत का? आम्ही दुःख सहन करण्यासाठी तयार आहोत का? आणि जर नसू तर आज परमेश्वराच्या सानिध्यामध्ये पुन्हा एकदा स्वतःचं समर्पण करण्याचा प्रयत्न करूया, की जेणेकरून आम्हाला देखील त्याच्या सानिध्यामध्ये तो जेव्हा पुन्हा येईल गौरवामध्ये उल्हासाने आनंद करता येईल. परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र 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 अत्यंत पवित्र स्वर्गातील परमेश्वर बाबा, आम्ही आमचं जीवन, आमचं अस्तित्व, सर्वस्व तुझ्या हातामध्ये सोपवतो माझ्या राजा. आज पुन्हा एकदा पाचारणामध्ये पुढची स्टेप आम्ही बघत असताना आम्हाला समजत आहे, शिकवत आहेस माझ्या राजा, की आम्ही तुझ्यासाठी दुःख सहन करावं आणि ती आमची मनोवृत्ती असावी. आज आम्ही आमचं जीवन तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो आणि विनंती करतो, जी चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती चित्तवृत्ती आज आमच्या ठाई देखील असावी आणि आम्हाला देखील ख्रिस्त येशूसाठी देहानं दुःख सहन करता यावं यासाठी मागतो प्रभू. आमची मनोवृत्ती दुःखापासून पळण्याची, दुःखापासून लांब जाण्याची, संकटापासून लांब जाण्याची नव्हे तर दुःख संकट सहन करण्याची व्हावी याकरता तू आम्हाला बदल, आमची मनोवृत्ती बदल. आज आमच्या जीवनामध्ये तुझं पाचारण तू परमेश्वर पुरवावं अशी प्रार्थना करतो. आमचं जीवन तुझी कृपा, तुझी दया, अभिषेक आणि अनुग्रह आज आमच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आमचं समर्पण करतो माझ्या राजा, तुझे योग्य शिष्य होण्यासाठी आम्हाला मदत कर. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक प्रभू, याच्या प्रियनी गोड नावात प्रार्थना तुला सादर केली म्हणतात माझ्या राजा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छे प्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हाला, आणि जसे आम्ही आमच्या लोण्यासून सोडले तसेच आमच्या लोण्या आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. जो अगम्य प्रकाशामध्ये वास करतो तो परमेश्वर त्याचा मुख प्रकाश आम्हावर पाडू, आम्हाकडे प्रसन्न करो आणि ख्रिस्त येशूच्या सानिध्यामध्ये सर्वदा विजयी जीवन जगण्यासाठी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आता सर्व काळ असो. आमेन. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद